ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी कार्यालयामध्ये अधिकारी आणि ठाकरे गटामध्ये खडाजंगी। पीक विम्याच्या तक्रारीच्या पाहणीवरून अधिकाऱ्यांवरती उगारला हात। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनची झाडं अधिकाऱ्यांच्या अंगावरती फेकली। पूजा खेडकरला 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाचा दिलासा। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी। यूपीएससीने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाला केला आहे विरोध। हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोनवरून दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। पवन नावाच्या आरोपीने धमकी देत वादग्रस्त विधानं सुद्धा केली। ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल। 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी यांच्या पदांचा समावेश। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक। पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे तुपकरांचं बुलढाणा कृषी कार्यालयामध्ये मुक्काम आंदोलन सुरू। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निधन। आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची तयारी। मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यामध्ये उदासीन। आजवर एकही स्टेशन उभारलं नाही। नागपूरमधल्या मर्सिडीज कार अपघाताचं प्रकरण। आरोपी रितिका मालूचा जामीन रद्द। न्यायालयाकडून रितिका मालूला अटक करण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।